नमस्कार मंडळी, का पुन्हा व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही पण नमस्कार बोला. तर आज खास दिवस आहे आणि आज खास दिवसचं कारण म्हणजे आमचे जे दादा आहेत, आमचे जे मोठे बंधू आहेत, त्यांचा आज निवृत्ती कार्यक्रम आहे. ते आर्मीमध्ये होते आणि ते आज रिटायर झालेले आहेत आणि ते आमच्या गावामध्ये येत आहेत. मग त्यांच्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी पूर्ण आमचं गाव सजवलेलं आहे आणि बरेचसे मित्रमंडळी आणि आमचे शेजारी सगळे तयार झालेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी. तर तुम्ही माझ्याबरोबर बघा त्यांचं आम्ही स्वागत कसं करत आहे. गाडी बघा कशी सजवलेली आहे, छान. हे मीच सजवलेलं आहे म्हणजे बघा असं मस्त आपण केलेलं आहे. सगळं इथं जेवणाची पण सोय करत आहे. आम्ही जवळपास पूर्ण गावासाठी जेवणाची पण सोय केलेली आहे. सगळे मित्रमंडळीकडे आलेले आहेत, बघू शकता. हे त्यांचं घर आहे आणि हा जो दिसतोय हा आमचा कारखाना आहे. तुम्ही मागच्या रील मध्ये बघितला असेल. तर बघू शकता तुम्ही गाडी आलेली आहे इथं आणि सगळे हा मित्र परिवार आहे. इथं सगळं फॅमिली मेंबर आहेत आणि इकडं तुम्ही पांढऱ्या ड्रेस मध्ये जे बघताय ते सगळे आजी माझे सैनिक आहेत. ग्रामपंचायत गावचे ग्रामपंचायत त्यांचे सर्व पदाधिकारी पण अवेलेबल आहेत आणि सगळे लोक अवेलेबल आहेत. बघा तुम्ही सगळे मेंबर्स किती खुश झालेले आहेत. हे सर्व आजी माझी सैनिक संघटना आहेत, त्यांच्या वतीनं हा सत्कार चालू आहे. हे आमचं देऊळ आहे, गावचं देऊळ, ग्रामदैवत. आजी माजी सैनिक संघटनेचे सदस्य, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष देवराडे साहेब, त्याचे सर्व पदाधिकारी, त्याचे मित्र परिवार, सर्व पाहुणे मंडळी, सर्व कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी हॅपी रिटायरमेंटचा केक होते. थांबा.
कापा की सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. तर नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल कशा पद्धतीने वडरगे गावामध्ये यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यांना खूप आशीर्वाद दिलेले आहेत, खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आपण डायरेक्ट त्यांना आता विचारूया की त्यांना कसं वाटलेलं आहे. हा त्यांच्यासाठी पूर्ण सरप्राईज होता, त्यांना काहीच माहित नव्हतं त्याच्याबद्दल. त्यांना कसं वाटलेलं आहे आपण विचारूया. नमस्ते दादा. सर्वांना नमस्कार. हा, जे मला वडरगे ग्रामस्थांनी आणि माझ्या मित्रमंडळींनी जे प्रेम दिलं ते न विसरण्यासारखं आहे आणि मला खूप अभिमान वाटला. जे मी 21 वर्ष सर्व्हिस केली ते आज भरून पावलेलं आहे आणि त्या सर्वांचं यापूर्वी मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि हे ऋण मी कधी विसरणार नाही. याचा जर मला कधी त्यांचा सेवा करण्याचा मौका भेटेल तर मी अवश्य 24 नंतर कधीही करण्याची तयार आहे. थँक्यू. 100% दादा. थँक्यू सो मच. मस्त. अरे सगळं पटपट करा, कार्यक्रम संपलेला आहे. परिंता हाय कर, तू संचित तू हाय कर. दीक्षा आणि तुमचं नाव जान्हवी आणि समीक्षा हाय करा. अरे पटपट करा, सगळे लाईन मध्ये लावा लवकर, सगळे लवकर लावा. परिंता लवकर लावा सगळे. हा ठेवा सगळे ठेवा ते. हा म्हणा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.